छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। हाय मित्रांनो, तर मी ब्लॉस्टर सुशांत माझ्या नवीन एका व्हिडिओत तुमचं स्वागत करतो। आणि आज आपण जाणार आहोत तळ्यातील तलगड किल्ल्याला। आणि आपल्यासोबत काही आपली गावची पोरं आहेत, हे बघा। तरी बघा ही पोरं आहेत आणि हा एक आला आहे आता। तर आता आपण निघणार आहोत, तर तुम्हाला भेटतो पुढे, चला। पेट्रोल डालो डायरेक्ट कितने का पेट्रोल डाल रहा है भाई? बोल कितने का डालू? नहीं तो माझ्यात 400चा टाक, त्याच्यात 400चा टाक, चालेल। बस जास्त नाही ना होत पैसे, जास्त नाही। त्याच्यात 500चा टाक, ते तिकडे 500 मागते, 500 सांग लगे। हाय मित्रांनो, तर तुम्हाला जर मसल्यावरून तलगडला यायचं असेल ना, तर हा बघा पाबराच्या पुढे आल्यावर निगडी फाटा फुटतो, तिथून आपल्याला सीध्या बेटकरवाडीच्या थोडंसं मागे लेफ्ट येईल, तिथपर्यंत जायचं आहे। आणि तो लेफ्ट घेऊन नंतर तळा साईडला। मित्रांनो, तुम्ही वरती आलात ना, तर पहिला फाटा फुटतो, तिकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि इकडून सीधा रोड गेलाय तो। तर मित्रांनो, आता आपण आलोय गायमुखला, हे बघा तुम्ही बघू शकता मागे। आणि इथे गायच्या तोंडातून पाणी येतो, तर तुम्हाला दाखवतो। हाय मित्रांनो, तर आता आम्ही आलोय तलगडच्या पायथ्याशी आणि ह्या इथे आम्ही गाड्या लावल्या साईडला। आणि आपल्यासोबत हर्षल आहे आणि हे बघा वरती गेलेत अर्धे। तर चला आपण आता चढायला सुरुवात करतोय, त्यापूर्वी तुम्हाला दाखवतो इथे आपल्याला अशा काही सूचना वगैरे दिलेल्या आहेत। आणि इथून किल्ला चढायला सुरुवात होते, मित्रांनो। इथून थोडंसंच वरती आलात ना की बघा तुम्हाला इथे अळूचं झाड बघायला भेटेल। तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून सांगा। आमच्याकडे याला अळू बोलतात। हे बघा अजून कच्चे आहेत आणि भरपूर प्रमाणात येतात। आणि हे आपली पब्लिक चालले आता। मित्रांनो, थोडंसं वरती आलो ना की आपल्याला इथे तोफ बघायला भेटते। तर हे बघा इथे एक तोफ आहे आणि हे बघा इथे एक तोफ आहे। आमची पोरं आहेत आणि ही पोरं कसं वाटतं हर्षू चांगलं येऊन इकडे? मला खूप चांगलं वाटतंय, तर तू आणले तिथे आम्हाला। थोडंसं वरती आलो ना की आपल्याला इथे पायऱ्या बघायला भेटतात। आणि हा इथे एक बुरुज आहे।
हा मित्रांनो, तर आता आपण आलोय किल्ल्याच्या हनुमान दरवाजाच्या इथे आणि इथे बजरंगबलींची छोटीशी मूर्ती आहे जी दगडात कोरलेली आहे आणि हा इथं हनुमान दरवाजा आहे. आता पूर्ण दरवाजा नष्ट झाला आहे. हनुमान दरवाजाच्या इथे आलो ना, हा इथे दरवाजा आहे आणि हे बघा साईडलाच एक टाकी आहे. पूर्ण टाकी आहे. पाठीमागे आहेत दोघं आणि दोघं पुढे गेलीत. आणि कुत्रा आलेला आहे यांच्यासोबत. आणि आपण हनुमान दरवाजाच्या इथून पुढे आलो ना की आपल्याला इथे 3 तोफ बघायला भेटतात. थोडे पुढे आलो की आपल्याला अर्धा आकार इथे बुरुज बघायला भेटतो आणि एक तोफ आहे. तर आपण अर्ध्या तासात किल्ल्यावर वरती चढतो. हे बघा अर्धा तास लागतो जास्तीत जास्त वरती चढायला. आणि हा इथून वरचा वातावरण आहे आणि ही बाजूला तटबंदी आहे आणि इथे एक बुरुज आहे. मग तुम्हाला दाखवतो. ते आपल्याला ह्या साईडून आपल्याला इथे वरती चढण्यास जागा आहे. आणि आता हे पूर्ण नष्ट झालं आहे. नाहीतर इथे शिड्या म्हणजे इथे वरती काहीतरी बसण्यासाठी वगैरे असणारच. ह्या साईडला आपल्याला तटबंदी बघायला भेटते आणि पूर्ण आता तुटलंय सगळं. इथं एक पाण्याची टाकी आहे आणि त्याच्याच बाजूला हे बघा इथे एक टाकी आहे आणि त्याला चिपकून परत इथे टाकी आहे. म्हणजे ह्या 3 टाक्या आहेत लाईनीत आणि आता पाणी पिण्यासारखं राहिलंय नाही. हे बघा पूर्ण गाळ बसलाय पाण्यात. इथे एक आपल्याला अर्ध आकार बुरुज बघायला भेटतो आणि ही तटबंदी या साईडून पण आहे. इथे पायऱ्या आहेत म्हणजे इथे राजवाडे
पहिले राजवाडे किंवा घरं असू शकतात. हे बघा सेम. आणि इथे एक पाण्याची टाकी आहे. हे बघा पाणी आता आटलं आहे. आणि ही हे बघा लाईनीत 1 2 3 4 5 टाक्या आहेत लाईनीत. आणि हे 6 आणि इथे 7 म्हणजे 7 पाण्याच्या टाक्या आहेत ह्या साईडला. आणि पाणी आता खूप खराब झालं आहे. पिण्यासारखं पाणी राहिलं नाही आता. सगळं कोसळलंय. आणि तो आहे बुरुज तिथे. डोंगर लाईन इथे मिळून होती म्हणून इथे किल्ला बांधल्यामुळे इथे मध्ये गॅप केले. किल्ल्याची माहिती पूर्ण ह्याच्यावर दिलेली आहे. ह्या माचीपासून इथे आलो ना, बघा इथे शिवकालीन शौचालय आपल्याला बघायला भेटतो. हे बघा अशा प्रकारे शौचालय पण बांधले गेलेत. ह्याचा आकार नंदीसारखा आहे बघा. आणि इथून आतमध्ये पिंडे आहे, त्यामुळे मला दाखवतो. इथे एक राजवाडा आहे किंवा घर वगैरेंचं अवशेष आपल्याला बघायला भेटतात. तर मित्रांनो किल्ला अर्ध्या पाऊण तासात बघून होतो आणि चढायला अर्धा तास लागतो. म्हणजे 1.5 तास समजा पूर्ण किल्ला चढून फिरायला वगैरे. तर मित्रांनो आपला किल्ला पूर्ण फिरून झालाय आणि आपण आता खाली उतरतोय. तर कसा वाटला? खूप छान वाटलं. इकडे खूप काही बघायला मिळालं. मस्त वाटलं. वरती एवढं काही फिरण्यासारखं नाही, पण जेवढं आहे ना तेवढं नीट ठेवलंय. आणि राजवाडे वगैरे थोडं कोसळलेत आता. आणि आता आपण उतरणार आहोत खाली. तर चला तुम्हाला भेटतो खाली. हाय मित्रांनो,
तर आताच आपण किल्ला उतरला आहे आणि आता चाललो आहे आम्ही घरी. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला.